हे खमंग नमकीन का नाही बनवा एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी लागतात का. लहान मुलं तर खूप आवडीनं खातात बरं का. घर साफ करताना का नाही मला मैदा भेटला, जो मैद्यामध्ये आणला होता, म्हटलं ते खराब होण्यापेक्षा काहीतरी बनवून टाकावं याचं. मग अगोदर का नाही मैदा सगळा चाळून घेतला, नंतर का नाही त्यात ओवा टाकला. ही रेसिपी का नाही माझी मैत्रिणीची आहे, जी खूप छान बनवायची. नंतर का नाही कोथिंबीर टाकली त्यामध्ये, आणि तुमच्याकडे जर वेगळे मसाले असले ते पण टाका, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हते म्हणून फक्त मी घरात जे होतं तेच टाकले. चटणी, मीठ, हळद टाकली. नंतर का नाही त्यामध्ये का नाही 1 ते 2 चमचे तेल टाकायचं बरं का. तुम्हाला हवं असलं तर कमी जास्त करू शकता. नंतर का नाही हातावर घेऊन सगळं मस्तपैकी तेल त्याला लावून घ्यायचं पिठाला. नंतर थोडं पाणी वरती का नाही सगळं एक कठीण डो मळून घ्यायचं. पातळ झालं नाही पाहिजे, एकदम कठीण झालं पाहिजे. नंतर जरा रेस्टला टाकायचं 2 ते 3 तास. तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढं ठेवा. मी पाऊण तास वेळ टाकला होता. नंतर का नाही ते काढलं, नंतर एकदम चांगलं पीठ मळून आणि एकदम मऊसूत होते. नंतर त्याचे पेढे बनवून घ्यायचे आणि बिन पीठ लावतं का नाही त्याला लाटून घ्यायचं. आणि आपले शंकरपाळीचे जे असे असते ना त्यांनी सगळं कट करून घ्यायचं एकदम चौकोन आकारात, आणि एकदम कमी फ्लेमवर का नाही एकदम खरपूस होस्तर असं गोल्डन कलर येऊस्तर असे भाजून घ्यायचं. एकदम टेस्टी बनतात बरं का. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.